नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील काही दिवसांपासून शेतकरी मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये कंपनी सिलेक्शनसाठी थांबले होते. कारण कंपनी सिलेक्ट करत असताना कंपनीचा कोटा संपलेला होता, म्हणजे वेंडर सिलेक्शनसाठी कोटा उपलब्ध नव्हता. यामध्ये काही दिवसामध्ये एक कंपनी ॲड झाली होती, परंतु त्याचाही कोटा लगेच संपला होता. परंतु आज तुम्हाला आनंदाची बातमी आहे. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये नवीन कंपन्या ॲड झालेल्या आहेत, त्यांचा कोटा अवेलेबल झालेला आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या कंपन्या ॲड झालेल्या आहेत, तसेच कंपनी सिलेक्शन म्हणजे वेंडर सिलेक्शन कसे करायचे. चला तर मग पाहूया. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सूचीबद्ध पुरवठादाराची निवड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा लाभार्थी क्रमांक जो काही MKID MTID असेल तो टाकून शोधा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराची संपूर्ण माहिती दाखवणार आहे. अर्ज दिनांक, A1 अर्ज मंजूर झाला, कास्ट कॅटेगरी, पंपाची अश्वक्षमता म्हणजे किती HP पंप आहे आणि एकूण जमिनीचं क्षेत्रफळ, हे सर्व तुम्हाला माहिती दाखवणार आहे. त्यानंतर पुरवठादार शोधा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुरवठादार शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी खाली दर्शवली आहे. सिलेक्ट या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला ज्या कंपन्यांचा कोटा अवेलेबल आहे त्या कंपन्या दाखवल्या जातील. यामध्ये आता 3 कंपन्या आहेत. CRI पंप आहेत, EMV फोटोव्होल्टिक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि त्यानंतर MSGK एनर्जी लिमिटेड आहे. यामधील तुम्हाला कोणती कंपनी सिलेक्ट करायची आहे त्या कंपनीवरती तुम्हाला टिक मार्क करायची आहे आणि निवड करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. निवड करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP 15 मिनिटांसाठी वैध असेल आणि तो तुम्ही एकदाच वापरू शकता. त्यानंतर आलेला OTP तुम्हाला इथं प्रविष्ट करायचा आहे आणि OTP प्रमाणित करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP प्रमाणित करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थ्याचे यशस्वीरित्या प्रमाणीकरण झाले तुम्हाला असं दाखवणार आहे. याला ओके करा. पुरवठादाराची निवड लाभार्थ्याने यशस्वीरित्या केली आहे. पुरवठादाराचं नाव MSGK एनर्जी लिमिटेड, याला तुम्हाला ओके करायचं आहे. आता तुम्ही परत एकदा अर्जाची स्थिती या पर्यायावरती क्लिक करून तुमचा लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे. शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. शोधा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती बदललेली पाहायला मिळेल. पुरवठादाराची निवड केली गेली आहे. तुमचा जो काही वेंडर आहे तो सिलेक्ट झालेला आहे. आता यामधील तुम्हीही तुमचं वेंडर सिलेक्ट करू शकता. वेंडर सिलेक्शन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक SMS पाठवला जाईल. तुम्हाला असा SMS पाठवला जातो. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेअंतर्गत सौरकृषी पंप स्थापित करण्याकरता आपण MSGK एनर्जी लिमिटेड या पुरवठादाराची निवड केलेली आहे. धन्यवाद महावितरण. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे. मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेमध्ये काल रात्री 10 वाजल्यापासून हा कोटा उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे ज्यांना कंपनी निवडायची आहे ते यामधील कंपनी निवडू शकतात, अन्यथा याही कंपन्याचा कोटा संपू शकतो. ज्यांना या कंपन्या व्यतिरिक्त दुसऱ्या कंपन्या पाहिजे आहेत ते यासाठी वाट पाहू शकतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, जिथे तुम्हाला अशाच नवनवीन योजनांची माहिती, अपडेट्सची माहिती लवकर दिली जाते. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.